तं नित्यमनाकाशं परमाकाशम् गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासम् मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् परमानन्दं पांडुरंगा करो सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली एकात्मता जाणुनी भावे एका एकादशाची करी शुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाही त्या एकनाथासी स्मरतो सदाई मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निजकरणा तुमचा लागलो निजकरणा तुमचा लागलो यावरी न करवा
यावरी न करावा भेरू. पुढीलांचे इच्छी फळ, पुढीलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ आणि परम उत्कृष्ट असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अखिल विश्वाला अगदी गंगे मातेप्रमाणे अगदी इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील तसा हा मागणीपर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज हे एक पांडुरंग परमात्मा आपले आईवडील असून त्या पांडुरंग परमात्म्याकडे लढिवाळपणे मागणी करतात. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर दोन शब्दाचा परिहार देणे अत्यंत अगत्य आहे. मौजे केळगाव तालुका खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे या ठिकाणी पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या तीरावर पवित्र अशा श्री रघुनाथ महाराज यांच्या समाधी प्रांगणामध्ये चालू असलेला भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये 3 दिवसीय नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा अलिखित नियम आलेला आहे. कार्यक्रम 1 दिवसाचा असो, कार्यक्रम 3 दिवसाचा असो, कार्यक्रम 5 दिवसाचा असो, कार्यक्रम 7 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घेतला जातो. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत कीर्तनपर भक्तीपर अशा अभंग घेतले जातात. पण हा कार्यक्रम 3 दिवसाचा आहे. उद्या आपला काला आहे आणि काला झाला की सगळ्यांनी हालायचं इथून या ठिकाणी. आत्ताच नका जाऊ बरं का, थांबा. उद्या काला आहे तर आज मागणीपर आपल्याला रघुनाथ महाराजांची जी काय आपण सेवा केली त्या सेवेचं फळ आपल्याला आज रघुनाथ महाराजांकडे मागायचंय. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली असे राजे शिवछत्रपती ग्रुप समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळी केळगाव यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. रघुनाथ मंदिराचे विश्वस्त ट्रस्ट सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व आईवडील रूपी श्रोते आणि कीर्तनाला मला आज अप्रतिम अशी ज्यांची साथ आहे, साथसंग महाराष्ट्रातील नामवंत, महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांनी आपल्या कलेने अगदी मंत्रमुग्ध लोकांना केलेलं आहे असे आमच्या आळंदीचं वैभव असणारे त्या ठिकाणी मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे हरिभक्तपरायण नरोडे गुरुजी असतील, यांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे. माझे सन्मित्र हरिभक्तपरायण मोहन महाराज असतील. महाराष्ट्रात ज्यांनी आपलं नाव गाजवलं, ज्यांनी आपली कीर्ती गाजवली असे हरिभक्तपरायण माझे जिवलग परमार्थ स्नेही संगीत विशारद संगीत अलंकार उद्धव गुरुजी असतील, त्या ठिकाणी त्यांचे शिष्यमंडळी आणि माझे सन्मित्र ज्यांचा आमचा 10 वर्षापासून संबंध आहे असे हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार गोपाळ महाराज ढेंबरे असतील आणि ज्यांनी सुंदर असा हरिपाठ केला, मगाशी बघितलं ना, सुंदर अशा पावल्या खेळून ज्यांनी हरिपाठ केला
ते माझे लहानपणीचे माझ्यापासून वयाने श्रेष्ठ आहेत आणि महाराज पण मृदंग अलंकार झालेले आहेत. हरिभक्तपरायण नारायण महाराज दौंड ते पण माझ्या समोर बसलेले आहेत. त्यांचे सगळे विद्यार्थी हरिपाठाला आज सेवेला होते. अशा पद्धतीने आणि जे माझ्यावर प्रेम करणारे अनेक ठिकाणाहून लोक आले. सगळ्यांची नावं जरी घेत बसलो तर आपल्याला वेळ कमी पडेल. पण ज्यांनी खरंच आम्हाला मनापासून साथ दिली, प्रयत्न करतात, प्रेम देतात, हरिभक्तपरायण महादेव महाराज हे पण उपस्थित आहेत. त्या ठिकाणी आमचे राजाराम महाराज असतील, EMS संघटनेचे अध्यक्ष, त्या ठिकाणी सर्वच मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आमचे पुण्यावरून काही मला वाटतं लिंबापुरे महाराज त्या ठिकाणी पण आलेले. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझे सगळे लहान गुरुबंधू मंडळी असतील, माझे सगळे गुरुबंधू मंडळी असतील, कोणाचं नाव राहिलं असलं तर क्षमा असावी. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याला वेळ सेवा करायला वेळ कमी आहे, त्यामुळे आपण काय करू, अभंगाचा भावार्थ पाहू. विठ्ठल विठ्ठल ज्या निमित्त ही कीर्तन सेवा आहे, पहिल्यांदा मी समस्त ग्रामस्थ केळगावकरांचे, राजे शिवछत्रपती ग्रुपचे धन्यवाद असं व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद असे व्यक्त करतो की ज्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला. कोरोना व्हायरस निमित्त आलाय, पण त्या ठिकाणी तमाशा रद्द झालेला आहे आणि हा कीर्तन महोत्सव 3 दिवसीय. मी त्यांना अशी विनंती करेल की या ग्रुपने, समस्त ग्रामस्थ केळगावकरांनी हा कार्यक्रम पुढच्या वर्षी 5 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा जरी केला तर आमचं सगळं संपूर्ण सहकार्य त्यांना असावं. महाराज या ठिकाणी त्यांनी फक्त आम्हाला सांगावं की महाराज तुम्ही काकडा करा, हरिपाठ करा, प्रवचन करा, कीर्तन करा, त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत. त्या ठिकाणी सेवके सांगितले करावे काम. आणि का करू नये महाराज? रघुनाथ महाराज मंदिराची सेवा का करू नये? मला सांगा, आज रघुनाथ महाराजांसारखे संत त्या ठिकाणी केळगावात मध्ये समाधी घेतलेली, काहींना समजतील आणि काहींना नाही समजतील, पण रघुनाथ महाराजांना समजायला, ते कळून घ्यायला त्या ठिकाणी तेवढंच पुण्य असणं गरजेचं आहे महाराज. कारण की संत कोणालाही कळत नाहीत महाराज. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, 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 करीत महिमान येईल करीत महिमान येईल करीत महिमान म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. रघुनाथ महाराजांचा महिमा कळण्यासाठी तितक्याच तोला मोलाचा आपल्याला बनावं लागेल. माफी मागून बोलतो किंवा जाऊ त्यानं बोलतच नाही. कारण की एखादा शब्द जर कोणाच्या मनाला लागला तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या वक्त्यांवर पण असे काहीतरी शंका प्रश्न करतात उपस्थित. म्हणून लहान तोंडी मोठा घास नकोच. रघुनाथ महाराजांची सेवा, रघुनाथ महाराज कोण आहेत हे कळण्यासाठी त्या ठिकाणी साष्टांग हे करी दंडवत, रोज त्या ठिकाणी येऊन जर दंडवत केलं नियमाने, कमीत कमी 12 वर्ष, सकाळ संध्याकाळ 2 वेळेस, कमीत कमी एक वेळा तरी, कितीही काम असो, माणसाने 5 मिनिटासाठी वेळ तरी काढला रघुनाथ महाराजांच्या सेवेसाठी,
12 वर्ष एक तप जर पूर्ण झालं तर कुठंतरी रघुनाथ महाराज आपल्याला थोडेसे कळतील, थोडेसे. कारण की संत कळणं, संत भेट होणं ही अतिशय दुर्लभ अशी आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली. एका ठिकाणी तर संत भेट इतकी अवघड सांगितली, इतकी अवघड सांगितली की गायीच्या अशक्य गोष्टी सांगितल्या शास्त्रामध्ये. त्या गोष्टी शक्य होऊ शकतात. कोणत्या कोणत्या गोष्टी? चंद्रामृत सुखे सेवेल. त्या ठिकाणी चंद्राचं अमृत त्या ठिकाणी सुखाने सेवन करता येईल. असता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. रघुनाथ महाराजांसारख्या साधूंची भेटी होण्यासाठी महाराज मी आज चरित्र भाग थोडासा विस्ताराने नाही सांगणार, पण एक सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण की साधू संतांचं वर्णन केलेलं मला देवाला आवडतं. जसं उदाहरणार्थ लहान मुलाचं वर्णन जर केलं आपण तर त्याच्या आईला फार आवडतं बरं का. तसंच भक्ताचं जर तुम्ही वर्णन करत असाल तर ते भगवंताला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेही प्राणा परोते आवडती मज निरूते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, तेही प्राणा पुरवते. देवाला प्राणापेक्षाही संतांचं चरित्र, भक्ताचं चरित्र गायलेलं आवडतं. म्हणून त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांची तुम्ही जर मनापासून सेवा केली, असेच कार्यक्रम तुम्ही करत राहिले तर रघुनाथ महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही म्हणाल आत्ता महाराज आमच्यावर प्रसन्न नाहीत का, रघुनाथ महाराज नाराज आहेत का? मला वाटतं यावेळेस तरी रघुनाथ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न असणार. कारण की रघुनाथ महाराजांचा जो उत्सव आहे, उरुसाचा उत्सव, तो एका नामचिंतनाने तुम्ही ग्रामस्थ मंडळींनी महाराज सुरू केलेला आहे. म्हणूनच त्या ठिकाणी रघुनाथ महाराज निश्चितच तुम्हा ग्रामस्थांना काय देतील? आशीर्वाद देतील. तुका म्हणे संत आशीर्वाद देते. रघुनाथ महाराजांना आता इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय की महाराज या ग्रामस्थ मंडळींनी हा दुसरे जो कार्यक्रम होणारे आहे त्या कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमाला महत्त्व दिलंय. आणि असेच भव्य दिव्य कार्यक्रम महाराज या केळगावमध्ये पुढच्या वर्षीपासून होणार आहेत. आणि आम्ही त्या ठिकाणी सगळेजण काय करू? उद्धव गुरुजी सहकार्य करू. हा माधव गुरुजी सहकार्य करू. आपण सगळे सहकार्य करू. म्हणून त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांचं चरित्र भाग थोडक्यात 10 मिनिटात सांगतो.
आणि अभंग सेवेकडे येतो. आपल्याला वेळ कमी आहे. महाराज हे आळंदीच्या बाहेर राहत होते. महाराजांच्या जीवनामध्ये एक तळमळ लागली की आपण ज्ञानोबारायांच्या अलंकापुरीला गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीला गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आपल्या जीवनामध्ये अवलोकन केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला उद्धार करून घेतला पाहिजे, असं महाराज रघुनाथ महाराजांच्या मनात आलं. रघुनाथ महाराज लहान होते. त्यावेळेस रघुनाथ महाराजांची एक छोटी बहीण, तिचं नाव जनाबाई. आणि मग जनाबाई आणि रघुनाथ महाराज त्या ठिकाणी मुक्काम दर मुक्काम करत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर आळंदी क्षेत्री त्यांनी वास केला. आळंदीमध्ये एक साबळे कुटुंब राहत होतं, एक परिवार राहत होता, श्रीमंत शेतीवाडी. त्यांच्या घरामध्ये रघुनाथ महाराज त्या ठिकाणी गोराख्याचं काम करायला थांबले. पण त्या साबळे जो मालक होता, तो मालक एरवी नौकर आणि मालक आता सध्या खूप फरक आहे बरं का. मालक असा नौकराला म्हणतो, ए चल ते इकडं आण, हे असं कर तसं कर. त्या ठिकाणी नौकर जरी असला ना, महाराज कोणाला हिनवायचं कधीच नाही बरं का. तो पण एक माणूसच असतो, म्हणून त्या ठिकाणी कोणाच्या अंतःकरणाला दुःख होईल असं कधीच वागायचं नाही. पण त्या साबळे मालकांनी रघुनाथ महाराज आपल्या इथं कामाला आहेत, गुराख्याचे काम करतात, पण कधीच त्या रघुनाथ महाराजांना त्यांनी आरतुरं केलं नाही. त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांना प्रेमाने बोलायचं आणि प्रेमानेच त्यांच्याशी संवाद साधायचा. असं काम करत करत असताना एका दिवशी महाराज रघुनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये एक अशी संकल्पना निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की आपण आळंदी क्षेत्रात आलोय, पण कशा करता आलोय? आपण गोरस सांभाळण्याकरता आलो नाही, पण गोरस सांभाळत असताना पण रघुनाथ महाराजांचं नामचिंतन चालू असायचं. महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला माझ्या पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंग विठ्ठला. रघुनाथ महाराजांचं नेहमी भजन असायचं. महाराज जसं आता गुराख्याचं काम करायचे, पण भजन करायचे. आज आपल्याही जीवनामध्ये आपण काम करतो ना, पण काम करत असताना महाराज आपण शिव्या देतो, काहीतरी बडबड करतो, पण भजन करत नाही. तुकोबारायांनी सांगूनच ठेवले ना, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम करत असताना महाराज भजन करायचं असतं. तुम्ही जर वृंदावनात गेलात तर त्या ठिकाणच्या गोपिका गोळोनी काय करायच्या? करिता तया काम धाम, करिता तया काम धाम, करिता तया काम धाम, तमाल श्याम ध्यानी मनी, तमाल श्याम ध्यानी मनी, तेने पावल्या नंदा, वेदी गोविंदा वेदलिया, करिता तया कामधाम. मग कामधाम करत असताना महाराज रघुनाथ महाराजांनी काय केलं? भजन केलं. आणि त्या भजनाचा प्रभाव असा झाला, अंतःकरण निर्मळ झालं महाराज. मग अंतःकरण निर्मळ झाल्यानंतर सद्वासना व्यक्त होतात महाराज. आणि आपल्या अंतःकरणात जर घाण असेल, विकार असतील, तर महाराज तुम्ही कीर्तनात जरी बसलेले असताल तर त्या ठिकाणी सद्विचार तुमच्या मनात येणार नाही. दोन प्रकारची बुद्धी असते. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय, तैशी बुद्धी हे सद्बुद्धी हे धापुटी. जे विचाराचे महाराज त्या ठिकाणी सांगितले, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून तुकाराम महाराजांनी पण सांगितले, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजवणार आहे ना. मला दुर्बुद्धी कधीच नुपजली नाही पाहिजे महाराज. रघुनाथ महाराजांच्या मनात इच्छा निर्माण झाली. रघुनाथ महाराजांनी सांगितलं, त्या ठिकाणी मला ज्ञानोबारायांची दर्शनाची आशा लागली. आता ज्ञानोबारायांचं दर्शन सर्वसामान्य माणसांना होणं
फारच कठीण आहे महाराज, फारच कठीण आहे. पण ज्ञानोबारायांनी महाराज, आता ज्ञानोबाराय दर्शन तरी कोणत्या रूपात देतात? ज्ञानोबाराय योगी असल्यामुळं ज्ञानोबारायांचा देह तर सध्या नाहीये, पण पंचमहाभूतांपासून जे सूक्ष्म शरीर बनलेलं असतं त्या सूक्ष्म शरीरामध्ये ज्ञानोबाराय सध्या आहे. म्हणजे शांती ब्रह्म नाथ महाराज पैठणून ज्ञानोबारायांना भेटण्याकरता आले होते. त्यावेळेस नाथ महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला. समाधीच्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नाथ महाराजांना वाटलं की त्या ठिकाणी आपण ज्ञानोबारायांना आलिंगन द्यावं. कारण की संतांच्या आलिंगनामध्ये काय असतं? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. नाथ महाराजांना वाटत होतं आलिंगन द्यावं, पण ज्ञानोबारे आलिंगन मिठीतच येत नव्हते महाराज, सूक्ष्म शरीर होतं. ज्ञानोबा नाथ महाराजांनी विनंती केली, माऊली तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं, मी आलो, आता मला काय करा, भेट द्या, दर्शन द्या. मग ज्ञानोबारायांनी शरीर धारण केलं आणि मग नाथ महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांची काय झाली, भेट झाली. आता रघुनाथ महाराजांची तळमळ की माऊलींनी मला भेट द्यावी, माऊलींनी मला भेट द्यावी. पण रघुनाथ महाराजांची तळमळ पाहून महाराज आणि नामस्मरणाने अंतकरण शुद्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांना ज्ञानोबारायांनी साक्षात दर्शन दिलं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, तो दिवस किती धन्य असेल महाराज. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. रघुनाथ महाराजांच्या जीवनामधील महाराज अप्रतिम दिवस होता. कोणता? ज्या दिवशी ज्ञानोबाराय साक्षात भेटले. महाराज आम्ही ज्ञानोबारायांच्या नगरीत राहतो, आमच्यावर ज्ञानोबारायांनी थोडीशी कृपा केली तर आम्ही तुमच्या पुढं त्या ठिकाणी मटामटा बोलू शकतो. थोडीशी कृपा केली तरी, रेड्यावर कृपा केली तर रेडा वेद बोलतो. साक्षात रघुनाथ महाराजांना ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज अनेक साधू संतांना दर्शन दिले. माऊली एक असे संत आहेत की माऊलींचं सगळ्या संत मांदियाळीने, सगळ्या म्हणजे एकही संत असे नाहीत की ज्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं नाही. प्रत्येक संतांनी महाराज, नाथ महाराजांनी तर इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलंय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माझं म्हटले ज्ञानोबारायांना प्रत्येकाने, आणि ज्ञानोबारे आहेत बी तेवढेच ना. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानोबारे मोठे पण आहेत तेवढे, आणि ज्ञानोबाऱ्यांचं सगळ्यांनी वर्णन केले. आणि मग त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांना ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर रघुनाथ महाराजांनी कृतकृत्यता व्यक्त केली. त्या ठिकाणी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि मग रघुनाथ महाराजांचा प्रवास सुरू झाला. पण रघुनाथ महाराज आणि जनाबाई त्यांची बहीण, कालांतराने त्यांना वाटलं ज्ञानोबारायांची तर भेट झाली, पण आता त्या पांडुरंगाची पण भेट व्हायला पाहिजे. आता पांडुरंगाच्या भेटीसाठी रघुनाथ महाराजांनी काय केलं, जनाबाईला घेतलं बरोबर. लहान होत्या जनाबाई, आपल्या मुक्ताबाईसाठी लहान होत्या, पण जनाबाईला बरोबर घेतलं आणि मजल दर मजल मुक्काम करत महाराज त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने निघाले. 750-800 वर्षपूर्वीचा काळ आहे बरं का. रघुनाथ महाराजांचा 750-800 वर्षपूर्वीचा काळ आहे महाराज. मग त्या काळात काय असेल महाराज अवस्था, रस्ते नव्हते, अशा प्रकारे कोणतेच म्हणजे सुविधा काहीच नव्हत्या. रघुनाथ महाराज निघाले, त्यामध्ये अरण्यात त्यांना खूप हिंसप्रसूंनी त्रास दिला, पण सोबत त्यांच्या एक शस्त्र होतं. कोणतं शस्त्र होतं? बंदूक होती का? नाही महाराज,
आज आमचे माळकरी कीर्तनकार असून त्यांना कुणी आपल्याला हल्ला करीन अशी भीती वाटते त्यांच्यावर, ते सोबत बंदूक ठेवतात. तुमचा विश्वासच नाही संप्रदायावर आणि नामावर. जर विश्वास असेल तर काय गरज आहे महाराज? तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी भंडारा डोंगरावर भजन केलं. तुकोबाऱ्या भजन करायला लागल्यानंतर वाघ यायचे, मोठमोठे साप यायचे, पण ते आल्यानंतर महाराज तुकोबाऱ्यांचं भजन ऐकत डोलायचे महाराज. इतकी श्रद्धा होती तुकोबाऱ्यांची. आपली जर श्रद्धा असेल तर आपण ज्ञानोबाराय केवढे आहेत महाराज. आज ज्ञानोबारायांची कृतज्ञता व्यक्त करून मला सांगावंसं वाटतं. ज्ञानोबारायांनी आपल्याला जे प्रसाद दिलाय त्या प्रसादातून थोडस कृतज्ञता व्हावी म्हणून जी आता सध्या मृदंगावर बसलेली मृदंग अलंकार महादेव महाराज नरोडे गुरुजी यांनी महाराज जवळपास कोटीभर रुपयाचं मंदिर गावाकडे सुरू केलंय. ज्ञानोबारायांचं टाळे वाजवा गुरुजींसाठी. आता कितीतरी कोटीचं मंदिर गुरुजींनी सुरू केलंय ज्ञानोबारायांची कृतज्ञता म्हणून. मग असे ज्ञानोबाराय महाराज म्हणून त्या ठिकाणी रघुनाथ महाराज जंगलातून जात असताना कुठल्याही प्रकारची पक्षाची पशुची कोणतीही भीती न बाळगता नामस्मरण शस्त्ररूपी त्यांचं जवळ होतं महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा पांडुरंग विठ्ठला. भजन करत महाराज पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर महाराज चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया महाराज एका प्रमाणात असं सांगितलंय, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. म्हणजे सगळे तीर्थ एका वेळेला घडतात. कोणत्या वेळेला? चंद्रभागा डोळा देखलिया. पण नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराजांचं प्रमाण जरा लयच पुढे जाऊन सांगितलं नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. बघा आपल्याला फक्त एकच प्रमाण माहित असतं, पण संत वाङ्मयात अनेक असे प्रमाण आहेत महाराज. अनेक संत वाङ्मय विपुल आहे महाराज. सगळ्यात जास्त ग्रंथ नाथ महाराजांचे आहेत. म्हणून त्या ठिकाणी चंद्रभागेचंच दर्शन केलं आणि भगवंताची दर्शनाला बारीला लागली महाराज. बारीला लागल्यानंतर भगवंताला दया आली रघुनाथ महाराजांची. इतक्या अडचणीच्या संकटातून तुम्ही महाराज सामना करत या ठिकाणी इथपर्यंत आलात. आज मी तुम्हाला नक्कीच दर्शन देणार. रघुनाथ महाराजांना भगवान परमात्म्याने जवळ घेतलं, दर्शन दिलं आणि मग त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांनी इच्छा व्यक्त केली, कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो. रघुनाथ महाराजांच्या जीवनामध्ये इतका आनंदाचा सोहळा आहे. मग रघुनाथ महाराज काही दिवस पंढरपूरमध्ये थांबले. पंढरपूरमध्ये थांबल्यानंतर त्या ठिकाणी वाळवंटातच कबीर महाराजांचं कीर्तन असायचं. कबीर महाराजांच्या कीर्तनामध्ये संत कमालदास महाराज त्या ठिकाणी साथ करायचे. मग कीर्तन ऐकायला वाळवंटात कसला आनंद आहे महाराज, खूपच आनंद त्या काळचा बरं का, आता नाही. आता वाळवंटात कीर्तन करू नये म्हणून शासन पाणी सोडते चंद्रभागे. म्हणजे काहीतरी आडवच आणायचं. आता कोरोनाचं निमित्त झालं, आला कोरोना, षष्ठी बंदच केली महाराज पैठणची वारी. म्हणजे बरं एकंदरीत वारकरी बी आपले एवढे स्वच्छ राहत नाही. इथंच रावटी, इथं इकडचा कार्यक्रम तिकडचा दुसरा कार्यक्रम. त्यामुळं हे शासनाने बरं केलं. मी आता काल पैठणला जाऊन आलो. ज्या दिवशी गोदावरीत स्नान करण्याकरता षष्ठीच्या आदल्या दिवशी, षष्ठी दिवशी 2 ते 2.5 लाख भाविक असतात. त्या दिवशी 50च लोक होते. मोजून आम्ही मोजले पण महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि मी तर रघुनाथ महाराजांना अशी विनंती करेल महाराज, जे खरंच श्रद्धावान माळी घालून सुद्धा त्या ठिकाणी भजन करत नाहीत
अलंकापुरी नगरीमध्ये राहून सुद्धा भजन करत नाहीत, दुसरेच काहीतरी कुटाणी करतात. त्यांना कोरोना व्हायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी पण खंत व्यक्त केली की नाही? काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. आपलं भाग्य. आता रघुनाथ महाराजांचा उद्धार झाला महाराज, आणि मग कालांतराने रघुनाथ महाराजांनी कार्य करत 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 आपल्या एका शिष्याला बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी केळगाव मध्ये आज ज्यांच्या मंदिरापुढं आपण हा सप्ताह करतोय, नाम सप्ताह करतोय, तेच हे रघुनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी माऊलींनी ज्यांना साक्षात दर्शन दिलं. सांगता सांगता मी एक वाक्य सांगणार होतो. आमच्या संस्थेचे आद्य गुरु परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, आता 100वा शताब्दी महोत्सव ज्यांची पुण्यतिथी झाली, महाराज अशा जोग महाराजांना सुद्धा ज्ञानोबारायांनी साक्षात समाधीतून येऊन माळ घातली. विठ्ठल विठ्ठल आणि अशा जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आम्ही आमचं खरंच भाग्य समजतो महाराज. आज आम्ही जर जोग महाराज संस्थेमध्ये येऊन अभ्यास नसता केला, गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्याकडे, गुरुवर्य डॉक्टर महाराज जाधव, गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम, मोठे माऊली, छोटे माऊली, सगळ्याच गुरुवर्य मंडळींकडे आम्ही जर आज अभ्यास नसता केला तर महाराज आम्हाला कोणीच विचारलं नसतं. आज माझ्याच वर्गातले मित्र गावाला गेलो कीर्तनाला की त्या ठिकाणी समोर येतात, म्हणतात महाराज तुमचं चांगलं जमलं बा. मी त्यांना विनोदाने म्हणत असतो अजून काही जमलं नाही, आता लग्न नाही झालं ना. आणि त्या काही मित्रांचे महाराज लग्न झालेत, काहींना एक एक मुलगा एक एक मुलगी, काही गुटखा पुडा खायला लागले, काही दारू प्यायला लागले, काही कामाला चालले लोकांचे. तर आमचे शिवाजी महाराज बसलेले त्या ठिकाणी. हे आमचे यांनी मला लहानपणीपासून सांभाळ 2 वर्षाचा असला पण बघितलेले. तर माझ्या वर्गातले मित्र खंत करतात तुमचं चांगलं जमलं बा. म्हणलं आम्ही जमून घेतलं. आम्हाला ज्ञानोबारायांनी कृपा केली आमच्यावर, जशी त्या रेड्यावर कृपा केली तशी ज्ञानोबारायांनी ह्या रेड्यावर सुद्धा काय केली, कृपा केली. म्हणून आम्ही कुठेतरी ज्ञानोबारायांचं भजन करू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अशा रघुनाथ महाराजांच्या मंदिरासमोर समाधी उत्सव आपण रघुनाथ महाराजांचा उरूस साजरा करत आहोत. तुम्हाला केळगावकरांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत, राजे शिवछत्रपती ग्रुपला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. असाच सप्ताह महाराज केळगावकरांनी वर्षानुवर्ष महाराज 7 दिवसाचा करावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. विठ्ठल विठ्ठल भाग्य महाराज आपलं भाग्य, सद्भाग्य आणि महद्भाग्य. आपलं भाग्य काय आहे तर त्या ठिकाणी दुर्लभ असणारा असा नरदेह आपल्याला मिळाला. नरदेह दुर्लभ आपलं भाग्य काय आहे तर आपण त्या ठिकाणी भारत देशात जन्माला आलो महाराज. अनेक प्रकारचे देश आहेत, त्या देशाचं वर्णन करत असताना आपल्या देशाचं आपल्याला कौतुक पाहिजे महाराज. आपण लहानपणी मी असो तुम्ही असो सगळेच त्या ठिकाणी शाळेत जात होतो का नाही हो म्हणा ना पोराव. मग शाळेत जात असताना आपण शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रार्थना म्हणत होतो का नाही. कोणती प्रार्थना आता मी समोर म्हणतो आणि तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, सगळ्यांनी उभा राहिलेले खाली बसलेले पाठीमाग म्हणायची भारत माता. तुम्ही शाळेत तुम्हाला काय शिक्षा करणार आहे का कोणी, घाबरू नका. भारत माता, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, माझ्या देशातील विविधतेने आणि समृद्धतेने नटलेल्या परंपरांचा मला बस ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा देशामध्ये आपण जन्माला आलोय. आपलं भाग्य. विठ्ठल विठ्ठल. आता सद्भाग्य आहे का,
भाग्य सद्भाग्य. आपलं सद्भाग्य हे आहे की या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत. आपल्याला जर तेलंगणामध्ये नेऊन घातलं असतं तर आपण मराठीतून कीर्तनच करू शकलो नसतो. आपल्याला तिकडं कोंगडी मोगडीच भाषा बोलावं लागली असती महाराज. आपल्याला उत्तराखंड मध्ये नेऊन घातलं असतं तर आपल्याला हिंदीच बोलावी लागली असती. आपल्याला मराठी भाषेचा अभिमान आहे महाराज. मग ऐका, आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं घातलं हे आपलं सद्भाग्य आहे. महाराष्ट्र ही भूमी ऐका, या महाराष्ट्र भूमीत सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे जिल्हे वेगवेगळे प्रांगण आहेत. पण त्या ठिकाणी आपलं सगळ्यात मोठं महत् भाग्य कोणतं असेल तर ज्ञानोबा यांच्या नगरीमध्ये आपल्याला जन्माला घातलं. विठ्ठल विठ्ठल ऐका कुळ पावन तो देश जिथे हरीचे राज जिथे हरीचे राज जन्म घेते जिथे हरीचे राज जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत देहूगावला अवताराला आले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार, संत सोपान काका मुक्ताई यांचा अवतार महाराज अलंकापूर क्षेत्रामध्ये आहे. नवे नवे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीत जन्माला आले. महाराज राजांचा इतिहास काय आहे महाराज. आज अंगुडे पाटलांचं व्याख्यान होतं पण काही कारणास्तव ते रद्द झालं. पण आपण केळगाव मध्ये ते व्याख्यान साजरं करू. विठ्ठल विठ्ठल ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मी काही वाक्य सांगतो. ते वाक्य तुम्हाला जर आवडले तर टाळ्या वाजवायच्या आणि वाक्य नाही आवडले तर महाराज आपण आपला विचार करायचा. आपण या भूमीत राहतो, राजांच्या भूमीत राहतो, राजांमुळे आपण कीर्तन करतोय, राजांचं वर्णन केलंच पाहिजे महाराज. आणि आपल्या ग्रुपचं सुद्धा नाव काय आहे, राजे शिव छत्रपती ग्रुप. अभिमान वाटतो अशी नाव ठेवायला पाहिजे ग्रुपचे महाराज. नाहीतर महाराज माझ्या व्हॉट्सअप मला एक जणीने ऍड केलं, तो म्हणला गावाकडचा मोक्कार ग्रुप. काय ऍड केलं त्या ग्रुपमध्ये. मी त्याला फोन लावला, म्हणलं आम्ही काय मोक्कार आहेत का. आता तुम्ही माझं कीर्तन झाल्यावर माझा मोबाईल सुदेश शेट तुमच्या हातात देतो, तुम्ही सगळे ग्रुपचे नावं चेक करा. माझ्या ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा म्हणजे मोबाईल आहे ना महाराज चांगल्या कार्यासाठी वापरला पाहिजे. मोबाईलमध्ये अनेक प्रकारचं महाराज इतकं पतन आहे खूपच पतन आहे महाराज. आणि जर केला त्याचा उपयोग सदुपयोग तर चांगल्याही गोष्टी. माझ्या ग्रुपमध्ये सगळे तुम्ही नावं चेक करा महाराज. ज्ञानाई माझी, त्या ठिकाणी ज्ञान कैवल्य वारकरी शिक्षण संस्था, त्या ठिकाणी अशा अनेक प्रकारचे माझे सगळे चांगला उपयोग आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी राजांचं वर्णन केलं गेलं पाहिजे. ऐका, मी राजांविषयी एक वाक्य सांगतो. अरे देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी पाणी मागितलं, देवाने मला समुद्र दिला. देवाला मी फूल मागितलं, देवाने मला फुलांची बाग दिली. आणि देवाला मी राजवाडा घर मागितलं तर देवाने मला राजवाडा दिला. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी पाणी मागितलं, देवाने मला समुद्र दिला. देवाला मी फूल मागितलं, देवाने मला फुलबाग दिली. देवाला मी घर मागितलं, देवाने मला राजवाडा दिला. आणि देवाला मी देवच मागितला, त्यावेळेस मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजांचा कौतुक करत असताना आणखीन एक वाक्य सांगूनच जातो मला. सांगूच ना. या ठिकाणी हे वाक्य जरा रक्त सळसळण्यासारखं आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर तुमचं जर रक्त सळसळलं नाही
तर घरी जाऊन विचार करायचा आपलं रक्त का थंड पडले. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. अरे झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मराठ्यांचा तो बाप होता. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा, त्याला मराठ्याची जात दाखवा. तुम्ही म्हणाल शेवटचं जे वाक्य मराठ्याची जात दाखवा, तुम्ही म्हणाल महाराज जातीवर बोलले, पण याचंही तुम्हाला निराकरण करून पुढे बोलतो, म्हणजे कोणी आक्षेप नको करायला. मराठ्यांची जात कोणती? जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, जो मराठी भाषा बोलतो तो मराठी, आणि जो मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगतो तो मराठी. विठ्ठल विठ्ठल राजांविषयी अनेक काही पैलू आहेत बोलण्यासारखे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी आपल्याला वेळ कमी असल्यामुळं आता रघुनाथ महाराजांचं चरित्र तुम्ही सुसंबद्ध ऐकलं. रघुनाथ महाराज कोण आहे, म्हणून आज जेवढं महत्व ज्ञानोबा आहे तेवढंच महत्व महाराज रघुनाथ महाराजांना आहे. म्हणून रघुनाथ महाराजांनी जे रघुनाथ महाराजांची सेवा करतात त्यांना निश्चितच महाराज रघुनाथ महाराज त्यांच्यावर काय होतील, प्रसन्न होतील. आणि महाराज किती स्वाभिमान वाटतो. मी आज काल नुसतं सांगूच तर आवादी दुसऱ्या मिनिटाला म्हणजे छत्रपती राजांचे ग्रुपचे जे मंडळी ते लगेच कार्य अवलंबतात. मी सांगितलं काल कीर्तनामध्ये धूळ उडते रस्त्याला, तिथं पाणी मारा, लगेच त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी विद्यार्थी मंडळी हरिपाठाला आले. हरिपाठाला त्यांना सांगितलं हरिपाठाला पावले खेळायचे असतात, जरा एनर्जी प्राप्त झाली पाहिजे. त्यांना सांगितलं चहा आणि बिस्किट विद्यार्थ्यांना द्या. लगेच दुसऱ्या मिनिटाला महाराज चहा आणि बिस्किट खाल्ले का नाही बरोबर. त्या ठिकाणी 50 पुढे आणले. म्हणजे कार्य चांगलं आहे. रघुनाथ महाराजांची ही सेवा आहे. आता या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो नुसते कीर्तन करायची महत्वाची सेवा नाही महाराज. या सेवेमध्ये सगळेच त्या ठिकाणी आले महाराज. त्या ठिकाणी ज्यांनी वर्गणी दिली ते पण या सेवेमध्ये आले. ज्यांनी महाराज या सेवेकरता अन्नदान केलं, सगळ्यात महत्वाचं अन्नदान आहे. पहिल्या दिवशी आमच्या तात्यांची पंगत झाली काल. आज मला वाटतं आज उद्या पण मोठं अन्नदान आहे. त्या ठिकाणी अन्नदानाची पण सेवा महत्वाची. त्या ठिकाणी मंडपची सेवा असेल. सगळ्यात महत्वाची आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता खंडू दादाचे आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावातच असतात, गावात राहून काहींना कळत नाही. ज्यावेळेस असा कार्यक्रम असतो ना त्यावेळेस त्यांची साऊंड सिस्टीम पुढे येते आणि मग ते समोर येतात. सगळ्यांचेच महाराज तन मन धन कोणते कोणते शब्द आहेत, तनाने मनाने धनाने, या तिन्ही प्रकारे तुम्ही रघुनाथ महाराजांची सेवा करता. म्हणून त्या ठिकाणी रघुनाथ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. विठ्ठल विठ्ठल आता आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये अभंगाचा भाव पाहायचा आहे. अभंग सांगण्याकरता आपल्याला पुढच्या वर्षी 7 दिवस सप्ताह करायचा आहे. त्यावेळेस नक्कीच अभंग आपण पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू. पण रघुनाथ महाराजांचा उत्सव आहे तर रघुनाथ महाराज कोण आहेत, हे कोणते संत आहेत ते कळणं महत्वाचं आहे. जर रघुनाथ महाराज न कळता त्यांची सेवा केली तर महाराज कदाचित आपल्या जीवनामध्ये लाभ नाही होणार. पण रघुनाथ महाराज ज्या वेळेला कळतं ना महाराज त्यावेळेला लाभ होत असतो. महाराज कळून घेतलं पाहिजे. जसं भागवत ग्रंथ आहे, भागवत ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्य सांगितलं. त्या महात्म्य कळल्यानंतर भागवत ग्रंथामध्ये काय विशेषता आहे ते कळतं महाराज. जसं पंढरपूरला आळंदीला काय महिमा आहे ते महिमा कळल्यानंतर महाराज त्यात काय असतं, विशेषता असते. आता कुरुक्षेत्रात तिकडे उत्तराखंडामध्ये 2 असे तलाव आहेत. ह्या बाजूला एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे. ह्या बाजूचा इतका थंड आहे की त्या पाण्यात महाराज बर्फ आहे, आणि ह्या बाजूचा तलाव त्या पाण्यात उकळतं पाणी. विशेषता आहे का नाही. ते महात्म्य कळल्यानंतर माणूस काय करतो, लांबूनच बघतो. थंड पाण्यातही बोट बुडवत नाही आणि उकळत्या पाण्यातही उडी हाणत नाही. उकळत्या पाण्यात उडी हाणली तर तो मागच येणार नाही ना. म्हणून त्या ठिकाणी महत्व कळलं पाहिजे. तर महाराजांचं महत्व कळणं महत्वाचं असतं. म्हणून आजच्या दिवशी आता उद्या काला आहे तर आज आपल्याकडं रघुनाथ महाराजांकडं आपल्याला एक अशी मागणी करायची
ती मागणी जगद्गुरु तुकोबारांच्या मार्फत आपण करू. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भगवान नरेश परमात्म्याकडे विनंती करतात की पांडुरंगा, आम्हाला तुम्ही काय करा, म्हणजे आमच्या पुढे गेलेत. तुकोबारायांच्या आशे गाथ्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत बरं का. त्या ठिकाणी काही वेळेस तुकोबाराय मागणी करतात, काही वेळेस तुकोबाराय संतांची स्तुती करतात, काही वेळेस तुकोबाराय देवाशी भांडतात सुद्धा. असे अनेक प्रकारचे अभंग आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या भागातून काय पुढे हा शब्द घेतलाय. हा, पुढीलांचे इच्छी फळ. आता पुढे असा अनेक प्रमाणामध्ये शब्द आलाय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले ते निधाई झाले, वांचिल त्यांची सीमारे, नाचत गावत्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निधाई झाले. अशा प्रकारे पुढे गेले ते. मग पुढीलांची जी इच्छा आहे महाराज, तुकोबारायांच्या मनाची इच्छा आहे ती भगवंताच्याकडं तुकोबारायांनी काय केले महाराज, जे पुढे गेले त्यांना जे फळ प्राप्त झालं तेच फळ मला पाहिजे, असे तुकोबारायांची मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल पुढं कोण गेलं, कोणत्या ठिकाणी गेले, असं जर तुकोबारायांना आपण प्रतिप्रश्नात्मक विचारलं तर त्याचं तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात उत्तर दिलं. संत त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, मला अशा ठिकाणी पोचवा. कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी रघुनाथ महाराज गेले, ज्या ठिकाणी ज्ञानोबाराय तुकोबाराय गेले, त्या ठिकाणी एकनाथ महाराज, कालच षष्ठी बीजोत्सव झाला महाराज, त्या ठिकाणी संत गेले तया ठाया देवराया पाववी. मग मला काय करा, पुढं ज्यांना जे फळ मिळालं तेच फळ मला द्या. पण त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, आमच्या अंगात ते काय सामर्थ्य नाही बळ ते अंगी. ज्यांच्या अंगात शक्ती होती, ज्यांच्या अंगात ताकद होती, तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी ते काय केले, एकी केली हातो फळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने. एकी केली हातो बळी ठाया बळी पावले. ज्यांच्या अंगामध्ये शक्ती होती महाराज, कळीकाळावरी घातली मास, एक एकावणी बळी रे. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. विमानात बसत असताना त्या ठिकाणी काळ त्या ठिकाणी उभा होता, हात जोडून उभा होता. काय करायचं, जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला वाटलं आता तरी शरीर तुकोबाराय मला देतील. पण जगद्गुरु तुकोबारायांनी बोलून घेतलं, हे इकडे म्हणले. तो काळ आला, तुम्ही मोहन महाराज तिकडे नका बघू, त्या काळाला बोला. त्या ठिकाणी एवढ्या सहजासहजी येणार नाही तो. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या आवाजात ती ताकद होती.
जगद्गुरु तुकोबारायांनी बोलवलं, हे इकडे म्हटले. त्याला वाटलं आता तरी शरीर आपल्याला देतील तुकोबारा. पण तुकोबारायांनी सांगितलं खाली वाग. आणि मग तुकोबारायांनी महाराज त्या काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि दुसरा पाय महाराज विमानात ठेवला. जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, ज्यांच्या अंगामध्ये बळ होतं तिथे काय झाले, त्या ठिकाणी पुढे गेले. पण नाही बळ ते अंगी. आणि मग आम्ही देवा शक्तीहीने, मग आम्हाला पुढल्या जन्म जे फळ मिळालं तेच फळ आम्हाला मिळालं पाहिजे अशी जगद्गुरूकडे थोडक्यात मागणी केली. वास्तविक पाहता अशा अभंग गुरुजी अशा अनेक अभंग आहेत की ते अभंग घेतल्यानंतर मागणीपर जर दिवस असेल तर त्या ठिकाणी अनेक महाराजांची प्रस्तावना एकच असते, जगद्गुरु तुकोबाराय का मागतात, जगद्गुरु तुकोबाराय गरीब आहेत का, कोणाकडे मागतात, काय मागतात, अशा प्रकारे किंवा काही मागणे हे अमानुचित, अशा प्रकारचे अनेक प्रमाण आहेत. पण ती प्रस्तावना मी वेळेअभावी वेळ कमी असल्यामुळे आपल्याला थोडक्यात उरकायचंय. तर जगद्गुरु तुकोबारायांनी डायरेक्ट अशी मागणी केली. त्या ठिकाणी भगवंत सुद्धा वास्तविक पाहता जगद्गुरु तुकाराम महाराज संसारातलं काही मागत नाहीत बरं का. आपण ज्यावेळेस देवाकडे जातो, रघुनाथ महाराजांकडे जातो, त्यावेळेस संसारातलं काही मागायचं नाही महाराज. आपलं जर तेवढं भक्ती झाली, पुण्य झालं, आता एवढा मोठा उत्सव केला, सगळ्या केळगावकरांचं पुण्य एवढं झालं, एका एकाकडे एवढं गोठवडं झालं पुण्याचं. मग त्यांनी दुसऱ्या दिवसापासून रघुनाथ महाराजांकडे जायचं का, रघुनाथ महाराज आम्ही तुमचा उत्सव केला, आमच्या ठिकाणी एवढं पुण्य साचलं, आता तुम्ही आम्हाला द्या 4 व्हीलर, द्या फॉर्च्युनर, एखाद्याकडे मोटरसायकल असली तर तुम्हाला मला इनोवा पाहिजे, फॉर्च्युनर पाहिजे, 2-2 किलो सोनं पाहिजे गळ्यात, असं नाही मागायचं महाराज. हे मिथ्या आहे महाराज. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रजार हरिवेन. आपल्या पुण्यामध्ये गोल्डन मॅन भरपूर आहेत, तो विषय मला घ्यायचा नाही. पहिला गोल्डन मॅन महाराष्ट्राला दिला तो पुण्याने, आमदार रमेश भाऊ वांजळे. आणि त्यांच्या काही पक्षाचे नाही बरं का, आमचा एकच पक्ष, आमचा पक्ष म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराम महाराज. आमचे नेते ज्ञानोबा तुकोबाराय आहेत, आमचा एकच पक्ष वारकरी संप्रदाय, आणि आमचं मत फक्त त्यांनाच असतं, विठ्ठला विठ्ठला असं म्हणतात की वांजळे भाऊ ज्यावेळेस भाषणाला उभा राहायचे त्यावेळेस ते तुकोबारायांच्या अभंगाने सुरुवात करायची भाषणाला, म्हणून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात. आणि अनेक अभंग तुकोबारायांचे त्यांचं पाठ होते, स्वर्गवासी रमेश भाऊ वांजळे. असं रघुनाथ महाराजांकडे काही मागायचं नाही. काय मागायचं महाराज, रघुनाथ महाराजांना म्हणायचं, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, हेची व्हावी माझी आस. हीच इच्छा व्यक्त करायची रघुनाथ महाराजांच्या चरणी. जन्मोजन्मी आम्हाला केळगाव मध्ये त्या ठिकाणी जन्माला घालायचं आणि रघुनाथ महाराजांची आता जी सेवा आहे ती सेवा करायची महाराज. काही भक्तांनी महाराज रघुनाथ महाराजांकरता लाखो रुपये खर्च केलेत. आपल्या केळगाव मध्येच असे काही ग्रामस्थ मंडळी आहेत की ज्यांचं मी आता नाव मागाशी घेतलं, ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली. असे आमचे आप्पा समोर बसलेले, त्यांनी लाखो रुपये, आणि सगळेच महाराज कोणी 25,000 50,000, सुधीर शेठ वर्गणी नाही म्हणलं तर नाही म्हणतच नाहीत. आमच्या महाराज मंडळीने सुद्धा 1,000 रुपये दिले, गोपाळ महाराज तुम्ही दिलेत ना, त्यामुळे सगळ्यांनीच दिले. म्हणजे सगळ्यांनीच सहकार्य, महाराज मंडळीने सुद्धा तनाने मनाने आणि धनाने सहकार्य केलं. असे केळगावकरांवर आपली आणि मी सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगायचं राहिलो. 2 वर्ष महाराज मी इथे राहिलो होतो सिद्धीपेठात, आणि रात्रीची मधुपुरी आमची या गावात असायची. हे पाठीमागचं घर, ते समोरचे काही घरं, आणखी मला असं आठवतंय 7-8 वर्षापूर्वीचा काळ, रोज रात्री आम्ही मधुकरीला यायचं महाराज. पण केळगावकरांनी नाही कधीच म्हणायचं नाही. वास्तविक पाहता काही घरामध्ये 1दा 2दा 3 विद्यार्थी येतात सध्या, पण केळगावकरांना इतकं ज्ञानोबारायांनी दिलंय की ते अर्धी का व्हायना चपाती, एक नाही तर अर्धी का व्हायना महाराज चपाती भाजी दिल्याशिवाय राहत नाही महाराज. त्यांच्या मधुकरीवर तर आम्ही आता अभ्यास करून, मी पाठीमागच्या रानामध्ये ज्ञानेश्वरी पाठ करायचो, 12 वाद्य मी 10 दिवसात पाठ केलं महाराज. तिथून त्या ट्रॅक्टर इतकं जायचं, पुन्हा मागायचं, जायचं पुन्हा मागायचं, एक उभी तिथून इथपर्यंत जाईपर्यंत एक उभी माझ्या पाठ व्हायची 12 वाद्य 10 दिवसात. म्हणजे ज्ञानोबारांची कृपा कशामुळे, त्या ठिकाणी मधुकरीचं अन्न पवित्र असतं. त्या ठिकाणी नाथ महाराजांनी पण सांगितलंय, चहू पालवी बांधून या करी, भिक्षा मागावी दारोदारी, तरीच ज्ञान ठसेला अंतरी महाराज. चहू पालवी म्हणजे असं ताट असतं, ते फडकं असतं,
ते हातात धरायचं. चव पालावी बांधून या करी, भिक्षा मागावी दारोदारी, तरीच ज्ञान ठसेल अंतरी. हे मधुकरीचं जे ज्ञान असतं ना, ते महाराज आयुष्यभरापर्यंत महाराज टिकून राहतं. विठ्ठल विठ्ठल भगवंताकडे तुकोबरायांनी अशी मागणी केली, पुढीलांची इच्छी फळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. या चरणाचा अन्वय कसा करायचा? ज्येष्ठांची जोडी आम्हा परवडी का न लभो, असा अन्वय करायचा. मग अर्थ लागतो. सरळ सरळ जर अर्थ घेतला चरण नंतर अर्थ लागत नाही. ज्येष्ठांची जोडी आम्हा परवडी का न लभो, म्हणजे जे ज्येष्ठ आहेत त्या ठायाला पोहोचलेत. परवडी म्हणजे सामर्थ्य, ते सामर्थ्य आमच्या ठिकाणी का न येऊ. रघुनाथ महाराजांना हे सामर्थ्य प्राप्त झालं. रघुनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली, रघुनाथ महाराजांना पांडुरंगाची भेट झाली. आम्हाला का न हो, अशी इच्छा व्यक्त करायची केळगावकरांनी. आणि आम्ही पण सगळ्यांनीच आपण रघुनाथ महाराजांच्या चरणी हीच इच्छा व्यक्त करायची की ज्येष्ठांना जे फळ मिळाले ते आम्हाला का नाही मिळालं पाहिजे. जसं आता या ठिकाणी आमच्या कला क्षेत्रामध्ये, कीर्तन क्षेत्रामध्ये ज्येष्ठ आहेत, गुरुजी आहेत. गुरुजींचं वादन इतकं अप्रतिम झालं मगाशी. गुरुजींसाठी अजून एकदा टाळ्या वाजवा. तर गुरुजींचं वादन त्यांनी जो सोलो वाजवला त्या ठिकाणी उद्धव गुरुजींनी महाराज हे सारे गमप सारे गमप सारे गमप असं सगळं मला म्हटले त्या ठिकाणी. ते मला जास्त येत नाही. आता आमचं वारकरी साधं साधं उद्धव गुरुजींचे शास्त्रीय संगीत, मग ते जे सगळं म्हणले, हे जे आता माझे बालगोपाळ मित्र आहेत लहान आहेत, यांनी का इच्छा व्यक्त करू नये किंवा हे भगवंता ज्ञानोबा या आम्ही तुमच्या दारात आलो, यांच्यासारखं आम्हाला का येऊ नये. मोहन महाराजांसारखं नारायण महाराजांचे शिष्य आहेत, त्यांना वाटावं की आम्हाला ज्येष्ठांसारखं का, त्यांची आमची जोडी का न व्हावी. म्हणून ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो, असं सामर्थ्य आमच्या ठिकाणी द्या. आणि तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी भगवंताकडं, भगवंतच आपला माता पिता आहे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाळ नाही गोता, तुक म्हणे आता नाही दुसरे. भगवंतच आपला माता पिता समजून तुकोबरायांनी महाराज तुका म्हणे कधी कोण, तुका म्हणे कधी कोण, तुका म्हणे कधी कोण. चरित्र ऐकलं. रघुनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांची प्राप्ती झाली, पांडुरंगाची प्राप्ती झाली. ती कशामुळे झाली? त्यांनी साधन केलं. कोणतं साधन केलं? सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा.
आणि प्रेमाने एकदा रघुनाथ महाराजांनी जे भजन केलं ते भजन आपण करू. विठोबा ग्रामदैवत रघुनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त